नमस्कार मंडळी. मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रसाद ओकने गेली वर्षानुवर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनयाच्या जोडीने अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा देखील प्रसाद ओकने सांभाळली. आता अभिनेत्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा लेक मयंक ओक सुद्धा एकांकिका दिग्दर्शन केलं आहे. याबद्दल मंजिरी ओकने पोस्ट शेअर करत लाडक्या लेकाचं कौतुक केलं. प्रसाद ओकचा मुलगा मयंक ओक आपलं शिक्षण रुईया महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे. गेली 3-4 वर्ष तो या महाविद्यालयाच्या विविध एकांकिका स्पर्धांमध्ये काम करत असल्याचं मंजिरीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं. आता नाट्यविश्वात एक पाऊल पुढे टाकत मयंकने तक्रार या नाटकाचं दिग्दर्शन करत प्रकाश योजनेची जबाबदारी सुद्धा सांभाळली. त्याच्या या नाटकाला पारितोषिक सुद्धा मिळालं. लेकाला कौतुकाची थाप देण्यासाठी मंजिरी ओकने खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसाद ओकची पत्नी लिहिते, जिथून माझा आणि प्रसादचा प्रवास एकत्र सुरू झाला ती गोष्ट म्हणजे एकांकिका. क्षेत्र कोणतंही असो, पाया पक्का असायलाच हवा आणि आमच्या क्षेत्रातला पाया म्हणजे एकांकिका. आज आमच्या मयंकची सुद्धा या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे आणि त्याचा पाया सुद्धा त्याने स्वतःच भक्कम केला आहे, याचा आनंद आहे. रुईया महाविद्यालयाकडून गेली 3-4 वर्ष मयंक वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होतोय. पण आता कॉलेज संपत आलं असताना लेखक शंकर पाटील यांच्या कथेवर प्रेरणा घेऊन मयंकच्या मित्रांनी एक एकांकिका लिहिली आणि मयंकने स्वतः ती एकांकिका दिग्दर्शित केली. त्याची प्रकाश योजना सुद्धा केली. त्याच्या बाकी मित्रांनी इतर जबाबदाऱ्या सांभाळल्या. काल कॉलेजमध्ये झालेल्या स्पर्धेत मयंकच्या या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळालं. दिग्दर्शक म्हणून मयंकला आणि एकांकिकेला इतरही बरीच बक्षिसं मिळाली. नटराजच्या आशीर्वादाने सुरुवात तर उत्तम झालीये.